करायचे श्रवण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 17वा. प्रकृती पुरुष. समास पहिला. देव बलात्कार नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 17वा. प्रकृती आणि पुरुष. तर प्रकृती का म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय? प्रकृती म्हणजे काय? जी दिसते, जी बदलते, जी नाश पावते, ती म्हणजे प्रकृती. जे आपलं शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, भावना आहे, पंचमहाभूते आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, सुख दुःख इच्छा राग अहंकार, हे सर्व चलनशील आहे, प्रकृती आहे. आणि पुरुष म्हणजे चैतन्य, जो दिसत नाही पण भासतो. तो एकच एक आत्मा परमात्मा चैतन्य, तो एकच आहे. तो फक्त पाहतो, करता नाही. साक्षीभाव स्थिर अविनाशी आहे, तो म्हणजे पुरुष. प्रकृती म्हणजे जी दिसते, नाश पावते, ती प्रकृती. आणि पुरुष म्हणजे जो अविनाशी आहे, तो परमात्मा आहे. पुरुष म्हणजे काय? जो भोगतं बदलतं. आणि पुरुष प्रकृती म्हणजे भोगतं बदलतं, आणि पुरुष जो तो भोग होताना पाहतं. तर समर्थांनी उदाहरण पण सांगितलं. उदाहरण आपण काय, जर आपल्याला राग आला तर राग येतो प्रकृतीचा, आणि मला राग आला हे जाणणारा जो आहे तो पुरुष आहे, तो चैतन्य आहे. समर्थ सांगतात देह मन बुद्धी हे प्रकृतीचे आहेत, घटक आहेत, आणि त्याला जाणणारा आत्मा म्हणजे तो पुरुष आहे. इथे समर्थ सांगितलं प्रकृती आणि पुरुष. जो मनुष्य स्वतःला देह समजतो तो दुःखी होतो, कष्टी होतो. आणि जो स्वतःला पुरुष चैतन्य म्हणून ओळखतो तो मुक्त होतो, समज सांगतात. आणि समास पहिला. देव बलात्कार नाम. तर याची फोड केलेली आहे. देव बळ आणि कार. देव म्हणजे परमात्मा ईश्वर, बळ म्हणजे शक्ती, आणि कार म्हणजे तकार म्हणजे धारण करणारा, आधार घेणारा. म्हणजे जो देवाच्या बळावरच जगतो, शक्तीवरच जगतो, टिकतो, तोच खरा समज म्हणतात. ईश्वरांच्या शक्तीवर जो विश्वास ठेवतो तोच खरा दास. आणि जो स्वतःच्या अहंकारावरती जगतो तो अहंकारी. समर्थ सांगतात हे सर्व जे आहे ते सर्व देवाच्या कृपेने चाललेलं आहे. देव बलात्कार नाम, त्याचा भाव म्हणजे काय? जो म्हणतो. काही जण म्हणतात हे माझ्या बळाने झालेलं आहे, मी केलंय, देवाच्या कृपेने नाही, तर तो भक्त नाही. आणि संकटात स्वतःच्या बुद्धीपेक्षा देवावर भरोसा जास्त ठेवणारा तो खरा भक्त. आणि अहंकार सोडून शरणागती स्वीकारणारा तो खरा भक्त. समोर सांगतात. समोर सांगतात उदाहरण पण देतात पुढे. काही काना अहंकार येतो, मी हुशार आहे, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी यशस्वी आहे, हा अहंकार आहे ना. आपण कोणताही अभ्यास करताना बोला की कोणताही मार्ग चालताना देवाच्या कृपेने जर आपला मार्ग सापडला तो म्हणजे देव बलात्कार. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा अहंकार करता कामा नये की हे मी केलंय. सर्व देवाच्या शक्तीवर आधारित आहे, त्याची शक्ती आहे म्हणून आपण कार्य करतोय. निश्चळ ब्रह्म चंचळ आत्मा, सकळ पर जो परमात्मा.
चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वरू म्हणजे निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा म्हणजे मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे आणि त्यामध्ये जे चंचल स्वरूप उत्पन्न आहे तोच आत्मा आहे आणि तो सर्वाहून श्रेष्ठ आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटलेलं आहे. सकळ परे जो परमात्मा तोच परमात्मा आहे. आणि चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वरू म्हणजे ही सर्व त्याचीच नावं आहेत. सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नाम जगदेश्वरू त्यापासून विस्तारला म्हणजे सर्व जगाचा तो ईश्वर आहे म्हणून त्याचं नाव जगदेश्वर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यापासूनच या भूमीचा या सृष्टीचा अफाट विस्तार झालेला आहे आणि त्यापासूनच विस्तारला. तेव्हापासून सृष्टी उदयास आली, अफाट विस्तारली आणि अजून त्याचा विस्तार होणार आहे, होत आहे. शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळमाया गुणेश्वरी गुणक्षोभिनी म्हणजे समोर सांगतात त्याला शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळमाया गुणेश्वरी गुणशोभिनी इत्यादी नावं आहेत त्याला आणि त्या नावाने त्याला ओळखतात सुद्धा. ही शक्ती आहे आणि त्याची नावं अनेक आहेत. क्षेत्रज्ञ दृष्टा कुटस्थ साक्षी अंतरात्मा अंतर साक्षी शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी जाणता साधू म्हणजे क्षेत्रज्ञ दृष्टा कुटस्थ साक्षी सर्व साक्षी अंतरात्मा शुद्ध सत्व महत्त्व यांची परीक्षा करून जो जाणतो तोच खरा साधू आहे समज सांगतात. ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडे जीवेश्वरू त्यास भासते प्राणी मातृ लहान थोर म्हणजे आपण पहिल्यापासून आत्तापर्यंत जेव्हा आपण ऐकलोय तर ब्रह्मा विष्णू महेश्वर हे 3 त्रिगुण आहेत, देव आहेत आणि त्या पिंडांच्या ठिकाणी असणारा जीवेश्वर यांच्याकडून लक्ष ठेवून तो सर्व लहान जे थोर आहेत ते प्राणी मात्रांना पावतोय असं दिलेलं आहे. आपण पहिल्यापासून त्यांचीच भक्ती करतोय लहानापासून मोठ्यापर्यंत या त्रिगुणांचंच आपण भक्ती करतोय. देह देवळामध्ये बैसला न भजता मारितो देहाला मनवणे त्याच्या भेने तयाला भजती लोक म्हणजे अंतरात्मा देह देवळामध्ये बैसला. अंतरात्मा हा देवरूपी जर देवळात बसलेला असेल तर त्याचं भजन जर केलं नाही तर त्या देहाला मारून टाकतात. विषय जे आहेत 8 विषय आहेत ते मारून टाकतात म्हणून भयाने सर्व लोक त्याला भजतात. इथे दिले देह देवळामध्ये बैसला न भजता मारी तो देहाला. जरी तो देवळामध्ये बसला असेल आणि जर तुमच्या भक्ती करत नसेल भजन करत नसेल उपासना करत नसेल तर त्याच्या जे आहेत जो शरीर आहे त्याला भजणारे 8 विकार आहेत काम क्रोध मद मत्सर दंभ लंब संशय चिंता अहंकार हे सर्व त्याला शरीराला बसतात. नाही ते विचार आणतात आणि मग त्याला त्या विचारामध्ये गुंतून ठेवतात आणि भजन तर राहिले दूरच. ज्या वेळेसे भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडेने भजू लागले सकळ लोक म्हणजे ज्या वेळी भजनात चूक होते उपासनेत चूक होते तेव्हा ते विषय विकार जे आहेत ते लोकांना छळतात मनाला छळतात म्हणून आवडीने सर्व लोक त्याला भजू लागलेत. जे जेव्हा आक्षेपिले ते तात्काळाची दिदले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे
म्हणजे जे जे दृष्टीने दिसते, डोळ्यांना दिसते, ते नाशवंत आहे. आणि डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूमध्ये जर गुंतलो, विषयामध्ये गुंतलो, भोगामध्ये गुंतलो, तर ते विष आहे. दिसतं ते सत्य नाही आहे आणि बदलते ते खरे नाही आहे. म्हणजे त्या ज्या वेळी जे अपेक्षिले त्या वेळी ते तत्काळ दिले आणि या प्रकारे त्रैलोक्याला ते बजू लागले. पांच विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. म्हणजे 5 विषयांचा नैवेद्य, म्हणजे 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हाच तयार असतो, हवा तेव्हा तयार असतो. आणि असं जर केलं नाही तर तत्काळ रोग होतो. आता 5 विषय कोणते? 5 इंद्रिय, त्यांना 5 विषय म्हटलेले आहे. रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द योग्य मर्यादित हवेत. समज सांगतात, मर्यादा नाही ठेवली तो रोग उत्पन्न होतील आणि अतिभोग होतील, त्रास होईल. म्हणून आपल्याला त्या 5 इंद्रियांचा ताबा आपल्याला ठेवता आला पाहिजे. जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवे विना अनुमाने ना, कोणास देव. म्हणजे जेव्हा विवेक राहत नाही तेव्हा देवाची आठवण राहत नाही. म्हणून माणूस फक्त भोग आणि वैभव या मागे धावतो आणि विवेक गेला की त्याला देव दूर जातो. तो जातो तेव्हा कोणाला कळून देत नाही आणि कोणाला माहिती होत नाही. आणि देवाशिवाय देवाचे रहस्य कोणाला कळणार आहे? देव जातो तेव्हा कळतही नाही आणि तो कसा गेला, का गेला हे समजत सुद्धा नाही. म्हणून देव जाणे म्हणजे आतील शांती हरपणं. समर्थ सांगतात, देव पहावया कारणे, देऊली लागती पहाणे, कोठेतरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. जेव्हा आपण देव पाहायला जातो, देवळात जातो, तेव्हा देव जातो तेव्हा आपल्याला कळत नाही. देव पाहायचा असेल तर देहगुणांचा शोध घ्यावा लागतो आणि देहांच्या गुणामुळेच देव प्रगट होतो. देह हा साधन आहे, अडथळा नाही आहे. म्हणजे देव पाहण्याकरता देवालाचा शोध घ्यावा लागतो, तेव्हा कुठेतरी देवळाच्या गुणाने देव प्रगट होतो. समोर सांगतात, देवळे म्हणजे नाना शरीरे, ते राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे, अनंत भेदे. म्हणजे देह अनेक प्रकारचे आहेत. देवळे म्हणजे नाना शरीर आहे आणि त्यात राहते जीवेश्वर आहे. त्यात हे जीव राहतात. नाना प्रकारची नाना शरीर आहेत आणि त्यात अनंत भेद आहेत. देह अनेक प्रकारचे आहेत, रूप वेगवेगळी आहेत, पण त्यात राहणारा अंतरात्मा आहे तो एकच आहे. रूप वेगळी आहेत, चैतन्य एक आहे. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहायचे राहुळे, जितुके देऊळे तितके सकळे, कळली पाहिजे. म्हणजे शरीर जे आहे, देह जे आहे, चालून बोलू नये. चालून बोलून देऊळे आहेत, समोर सांगितलं आहेत. त्यात राया म्हणजे राजा, जो अंतरात्मा राहत असतो. म्हणून जितकी देवळं आहे ती सर्व कळली पाहिजेत. समोर सांगतात, चालती बोलती देऊळे, म्हणजे आपल्याला समर्थाने देवळं म्हटलेले आहेत. चालता बोलता जे बॉडी आहे, आपली शरीर आहे, त्याला देऊळ म्हटलेलं आहे. आणि जो अंतरात्मा आहे तो राजा आहे, चैतन्य आहे. जितके देह तितके शक्य, पण आत्मा एकच. देह जरी वाहन असला तरी आत्मा चालक आहे. मच कुर्म वाराव देऊळे, भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे, किती एक. म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह
हे सुद्धा देवाचे अवतारच आहेत, देवालय आहेत. त्यांनीच भूगोल सर्व काळ सावरून धरला आहे, म्हणजे पृथ्वीला उचललं होतं. आणि काही देवळे म्हणजे शरीरे अकराळ विकराळ आहेत, तर कित्येक आहेत ती निर्मळ आहेत. समज म्हणतात देवांचे अवतार अनेक आहेत. देव अनेक अवतार घेतो, मत्स्य कुर्म वराह जेवढे आहेत, पण तत्व एकच आहे. धर्म कर्म सर्वांना धारण करणारा, रूप बदलतात पण तत्व एकच. समर्थ संदेश देतात, देह इंद्रिय विषय हे सर्व बदलणारे आहेत, आणि त्यांना जाणणारा चैतन्य पुरुष हा अचळ आहे. ते ओळखणं हेच खरं ज्ञान आहे. कित्येक देवळी सौख्य पाहे, बरता अवघ सिंध आहे, परी ते सर्व काळन राहे अशाश्वत. म्हणजे कित्येक देवळात शरीर अवघे सौख्य भरून राहिलेले आहे, पण सर्व काळ राहत नाही, नाशिवंत आहे. ते अशाश्वत आहे, नाशिवंत नाही आहे. अशाश्वताचा मस्तक म्हणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय जनी, त्यासीच म्हणावे. म्हणजे किंचित जरी देखली गोष्ट नाही, म्हणजे देव डोळ्यानं दिसतच नाही, पण तो सर्व काळ आहे, तो अदृश्य आहे, म्हणून लोक विसरतात. न दिसणं म्हणजे नसणं नाही. अशाश्वताचा मस्तक म्हणी, जयाची तेवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, त्यासीच म्हणावे. म्हणजे या अशाश्वताचा मस्तक म्हणी, जो अंतरात्मा याची सर्व आघात करणी आहे, तो दिसला नसला म्हणून काय झालं, त्यालाच सर्वांचं धनी म्हटलेलं आहे. म्हणावं लागेल. जो सतर्क आहे, जागा नाही आहे, तो सतत चुका करतो, आणि त्या असावधानतामुळे त्याचं जीवन व्यर्थ होतं. उद्भवमुखे होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा आदौत संवाद होत जातो. म्हणजे अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व भेद मावळतात. त्याच्यापासून विमुख होऊन विषयाकडे जर लक्ष गेलं तर भेद निर्माण होऊन खेद होतो. आणि याचप्रमाणे अध म्हणजे विषयाकडून, ऊर्ध्व म्हणजे अंतरात्म्याकडे, असा खालीवर होण्याचा संवाद नित्य चालू असतं. जेव्हा भोगाला आपण महत्त्व देतो, विषयांना महत्त्व देतो, तेव्हा आपला विवेक नष्ट होतो, उडून जातो, आणि मग मनुष्य चांगलं वाईट ओळखू शकत नाही. आणि भोग जर एखादं वाढलं, विषय वाढलं, तर बुद्धी बोथट होते, कमी होते. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना एक ठाई. सकळांचे मूळ दिसेना, म्हणजे सर्वांचा मूळ आत्मा हा दिसत नाही. तो ना जड आहे, ना हलणार आहे, ना एका जागी अडकलेला आहे. आत्मा स्थिर आहे, सूक्ष्म आहे, सर्वव्यापी आहे, अविनाशी आहे. तो क्षणभरही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुची लीला सर्वोत्तमा, तूच जानसी. म्हणजे समजा असा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. परमात्मा इतका खोल विषय आहे की त्याचा महिमा कोण जाणेल. खरं जाणणारं फार थोडेच असतात, ज्ञान दुर्मिळ असतं. आणि हे सर्वोत्तमा, समोर सांगतात, हे सर्वोत्तमा, तुझी लीला फक्त तूच जाणतोस. संसार आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले. समोर सांगतात, संसार आलियाचे सार्थक, म्हणजे संसार उपयोगी तेव्हाच पडेल जेव्हा आत्मविवेक असेल. आणि जर विवेक नसेल
तर इहलोक आणि परलोक दोन्ही साध्य होतील. म्हणून संसार सोडायचं नाही, समजून घ्यायचं आहे. समोर सांगतात संसार करून उपासना करायचे. आणि या जगात जन्माला आल्यात सार्थक करायचा असेल तर नित्य विवेक करणं आवश्यक आहे. असा विवेक जर केला तर इहलोक आणि परलोक दोन्ही साधली जातील. मन नसीळ लोकांपासी अखंड देव अहर्निशी पाहता त्याच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. म्हणजे जे मननशील लोक असतात, मननशील म्हणजे चंचल, ज्यांचं मन चंचल आहे त्यांना अखंड देव कधी समजतच नाही. त्या बाह्य गोष्टीत अडकून राहतात, विषय भोगांमध्ये अडकून राहतात आणि देवापासून दूर राहतात. त्यांचं मन अस्थिर असतं. म्हणून सांगितलंय मननशील लोकांपासी अखंड देव अहिर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. देव रात्रंदिवस अखंड असतो पण त्यांच्या पूर्वपुण्याला तोड नाही, असंच दिसून येतं. अखंड योग म्हणती योगी, योगी नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग बळे. समज आता अखंड योगी म्हणती योगी, म्हणजे अखंड आत्मदान संधान असल्यामुळे त्याला योगी म्हटलेलं आहे. खरं योगी तोच जो भोगात विषयामध्ये अडकत नाही. आणि भोगी माणूस योगी होऊ शकत नाही. हे दोन्ही अपोजिट आहेत, भोग आणि योग. खरा योगी भोगी होऊ शकत नाही आणि भोगी माणूस कदाही योगी होऊ शकत नाही. फक्त योगी जर योगी व्हायचा असेल तर आपल्याला भोगातून सोडवायला समर्थांनी उपासना दिलेली आहे, ती आपल्याला करायची, नामस्मरण करायचं आहे. तेव्हाच आपण सुटू शकतो या भोगातून. आणि त्या सद्गुरुकृपेच्याच योगाने अखंड अनुसंधान सामर्थ्य आपल्याला मिळू शकतं. भल्यांची महिमा ऐसी न सन्मार्ग लावी लोकांची पोनार असता बुडतयांसी बुडेने दावे. म्हणजे भल्यांची महिमा ऐसी समजतात, थोर मोठ्यांच्या महिमा असा आहेत की अनेक प्रकारचे सन्मार्ग लावलेले आहेत. पोहता येणाऱ्याने जो बुडतोय त्याच बुडू देऊ नये समर्थ सांगतात. म्हणजे खरा भक्त तोच आहे. खरा भक्त साधा दिसतो पण तो आतून मोठा असतो. तो खरा मोठा आहे. दिसायला गरीब पण आतून श्रीमंत आहे. भक्ती म्हणजे आतली श्रीमंती सांगितलेली आहे समर्थांनी. तो चार चौकांमध्ये उठून दिसतो, त्याच्या अंतरात्मा बघा. तो गरीब जरी असला तरी तो उठून दिसतो चार चौकांमध्ये. स्थूल सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांचा निवाडा प्रचित पाये ऐसा थोडा भूमंडळी. म्हणजे स्थूल सूक्ष्मांचा विवेक, तत्व झाडा म्हणजे तत्वाने विवेक निरसन आणि ब्रह्मांडाचे निवाडेन. जर एवढं ज्ञान असून ज्यास प्रचिती आलेली आहे असा माणूस पृथ्वी तलावर क्वचितच आढळलो समोर सांगतात. आणि गुरु अज्ञान काढून टाकतो, तोच योग्य मार्ग दाखवतो समज सांगतात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाश. भोग अहंकार असावधानता हे बंधनाचे कारण आहेत. आणि विवेक योग भक्ती गुरु हे मुक्तीचे साधन आहेत. समोर सांगतात देहात राहा पण देहात अडकू नका. किती छान सांगितलेले समर्थांनी. या देहामध्ये वास्तव्य करा, राहा पण देहात अडकू नका, या संसारात अडकू नका. वेदांतीचे पंचीकरण अखंड रायसी विवरण महावाक्यांचे अंतकरण रहस्य पाहे. म्हणजे जो वेदांतातील पंचीकरण जाणतात
त्याचं अखंड विवरण करतात आणि तसेच महावाक्य किंवा अंतःकरण जाणून घेतात. ये पृथ्वीमध्ये विवेक असती, धन्यतयाची संगती, श्रवण मात्र पावती गती, प्राणी मात्र. म्हणजे समोर सांगतात असं जे जगात विवेक पुरुषी आहेत त्यांची संगती धन्य आहे आणि त्यांचा अध्यात्म निरूपण श्रवण मात्र जर केली तर प्राणी मात्र सद्गती प्राप्त होतं. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण, नाना सत्संगाने उत्तम गुण परोपकाराचे. म्हणजे सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, शस्त्राचे जर श्रवण घडले तर अखंड अध्यात्माचे विवरण होत असतं. म्हणून अनेक संतांची संगती लाभते आणि जेथे उत्तम गुण तिथे परोपकार होतच राहतो, निश्चित आहे. फक्त आपल्या अंगी उत्तम गुण आले पाहिजेत. जो सत्कीर्तीचा पुरुष ते परमेश्वरांचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास ते त्याची वसे. मग सांगतात ज्याच्याकडे सत्कीर्ती आहे, जो माणूस सद्विवेकाने वागतो, चांगलं वाईट ओळखतो, तोच धर्म ज्ञान आणि वैराग्य यांचा आश्रय घेतो. जे उत्तम कीर्तीने संपन्न पुरुष असतात तेच खरं परमेश्वराचा अंश आहेत. आणि तेव्हाच धर्मस्थापनेची उत्कृष्ट इच्छा ध्यास आढळून येते. समोर सांगतात जे सत्कीर्तीचे पुरुष तेच परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचे हव्यास ते त्याची वसे. विशेष सार विचार तेने होणे जगद्धार, सत्संगाने निरंतर होऊन गेले. म्हणजे विषय भोग आणि संसाराचा विचार केला तर मोह निर्माण होतो, मन गुंतत जातं. आणि जर संसार पाहिला, आकर्षण समजला तर बंधन. म्हणून समोर सांगतात विशेष तेथे निरंतर सारासार विचार केला जातो आणि त्या योगे जगद्धार होत असतं. असं पुरुष निरंतर संतत्याग करून स्वरूपासरून होऊन जातात. समोर सांगतात समजून घ्यायचं निरंतर आहे काय, संसाराचा व्यवहार करायचा पण आसक्त नव्हता, जागृतपणे करायचा आहे. संसारात राहा पण संसारात अडकू नका. समर्थांनी ते सांगितलेलं आहे, शिष्यानं सांगितलेलं आहे, विवेकासाठी दिलेला आहे धडा हा. देह विषय भोग यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला आत्मज्ञान मिळावे हा मुख्य हेतू आहे या समस्येचा. आणि थोडक्यात 4 सांगितलेल्या समाजांनी, विवेक आणि वैराग्य म्हणजे मुक्तीचा मार्ग, आणि अविवेक आणि आसक्ती जो बंधनाचा मार्ग आहे तो कधी सुटत नाही. आसक्ती ती कधी सुटू शकत नाही. समर्थाचा संदेश फार छान आहे. समर्थ सांगतात संसार सोडायचा नाहीये पण त्याचा गुलाम व्हायचं नाहीये. विशेष सार विचार तेने होय जगोद्धार, संत सांगे निरंतर होऊन गेले. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, देव बलात्कार नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.